उन्हाळा म्हटलं की मुलांना सुट्ट्या लागतात आणि मुलांना केव्हाही भूक लागते, म्हणून झटपट होणारा रव्याचा आज मी तुम्हाला उपमा करून दाखवणार आहे. आणि हा हेल्दी आहे आणि पौष्टिक आहे, पचायलासुद्धा हलका फुलका आहे. आता रवा इथे कोरडाच आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि हा रवा मी भाजून घेतलेला आहे. तुम्ही केव्हाही रवा भाजून घ्या आणि जस्ट तुम्ही केव्हाही उपमा करून देऊ शकता, म्हणून भाजून ठेवून द्यायचा एका भांडीमध्ये. आता तेलामध्ये आपल्याला थोडे शेंगदाणे टाकायचे आहे आणि थोडे फुटेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आणि नंतर ते शेंगदाणे काढून घ्यायचे आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि मोहरी टाकायची. मोहरी झाली की लगेच आपल्याला जिरं टाकायचं आणि कांदे आणि हिरव्या मिरच्या आपल्याला तेलावर छान परतून घ्यायच्या आहे. आणि परतून झाल्यानंतर त्यामध्ये किंचित मी तिखट टाकलेलं आहे आणि पाणी टाकायचं आपल्याला. आता 1 वाटी रव्यासाठी 2 किंवा 2.5 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तो भाजलेला रवा टाकायचा आहे. नंतर शेंगदाणे टाकायचे आणि पूर्ण एकजीव होऊ द्यायचा आणि त्यामध्येच आपल्याला मीठसुद्धा टाकायचं आहे. आणि टेस्ट येण्यासाठी थोडंसं दही टाकायचं. दहीचा आपण उपयोग करायचा. दही टाकल्यानंतर उपमा अतिशय सुंदर आणि छान लागतो खायला, म्हणून मी इथे दह्याचा वापर केलेला आहे. आणि घट्ट होईपर्यंत आपल्याला हा वाफेवर असाच होऊ द्यायचा आहे. बघा, अतिशय 10 मिनटामध्ये होणारा हा उपमा आहे. इथे मिठाचा व्हिडिओ थोडासा मिस झालेला आहे. झटपट होणारा रव्याचा उपमा आपला झालेला आहे आणि वरून मी थोडी शेव टाकली आणि कोथिंबीर टाकायचं. अतिशय टेस्टी आणि छान झालेला आहे. तुम्ही हा मुलांना केव्हाही करून देऊ शकता. आता बऱ्याच वेळेला काय होते, आपल्याकडे भात उरतो. सकाळी आपण भात मांडतो ना, दुपारी मुलांना भूक लागते, मग भात असतोच आपल्याकडे. अशा वेळेला त्या भाताला आपल्याला चांगलं, जेव्हा काही तुमच्याकडे भाज्या असेल त्या भाज्या घेऊन तुम्ही त्या सुंदर असा भात फोडणीचा करून देऊ शकता. आता कढईमध्ये तेल घ्यायचं आपल्याला आणि थोडीशी मोहरी जिरं टाकायचं. ते झाल्यानंतर मिरच्या टाकायच्या, 2 किंवा 3 मिरच्या चांगल्या झाल्या की नंतर कांदा टाकायचा. कांदा परतून घ्यायचा. कांदा होत आला की लगेच आपल्याला फुलकोबी टाकायची. आता इथे मी फुलकोबीचा वापर केलेला आहे आणि थोडासा अर्धा टमाटरचा वापर केलेला आहे. आणि नंतर तिखट टाकायचं. जे आपले नेहमीचे जिन्नस असतात ते टाकायचे, धणे पावडर, जिरे पावडर, जे काही असेल ते. आणि नंतर वाफवलेले मटार टाकायचे. असेल तर टाका, नसेल तर तुम्ही बाकी कोणत्याही त्यामध्ये भाज्या टाकू शकता किंवा गाजरसुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. आणि सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. नंतर आपला पांढरा भात टाकायचा आहे. तो शिजलेला भात आहे ना, तो भात टाकायचा आपल्याला आणि परतून घ्यायचा आहे. एक वाफ आपल्याला चांगली येऊ द्यायची. नंतर त्यामध्ये शेवट आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ आपलं राहिलेलं आहे आणि मॅगी मसाला टाकायचा. मुलांना आवडणारा मॅगी मसाला. हा मॅगी मसाला जर टाकला ना तर त्या भाताला टेस्टसुद्धा अतिशय सुंदर येते, म्हणून इथे मी मॅगी मसाल्याचा वापर केलेला आहे. आणि झटपट होणारा आहे. मुलांना केव्हाही भूक लागते, तर तुम्ही हा पांढरा भात दिल्यापेक्षा मुलांना असं जर करून दिलं ना तर मुलं आवडीने सुद्धा खातील आणि मुलांचं पोटसुद्धा भरेल. पण त्यामध्ये ज्या भाज्या तुमची मुलं खात नाही त्या भाज्या तुम्ही त्यामध्ये टाकून देऊ शकता. असा चटपटी तुम्ही हा भात करू शकता. बघा, आहे ना किती सोपी आणि सिंपल अशी रेसिपी. आता तिसरा नाश्ता. इथे 1 वाटी रवा आणि 1 वाटी बेसन घ्यायचं आहे. तसा मी हा व्हिडिओ शेअर केला आहे, तरी पण मी तुम्हाला मुद्दाम दाखवत आहे. आणि त्यामध्ये 1 वाटी आपल्याला दही टाकायचं, हळद टाकायचं, 2 चम्मच थोडंसं तेल टाकायचं आणि थोडं पाणी टाकून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. 10 मिनटं झाल्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची त्यामध्ये आणि इनोची पुडी टाकायची आणि लगेच पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एका साईडला आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे. म्हणजे इथे मी तुम्हाला ॲक्च्युली ढोकळा करून दाखवणार आहे आणि हा ढोकळा आपल्याला 10 मिनटं छान वाफवून घ्यायचा आहे. आता आपला ढोकळा 10 मिनटं छान वाफवून घेतल्यानंतर
टेस्ट करून बघायचा आणि छान मस्त अशी फोडणी घालायची आपल्याला. मोहरी, जिरं आणि कढीपत्ता, हिरव्या मिरच्या. एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाश्त्याचे प्रकार सांगितले आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही जरी आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त का?